मुलांनो, आता आपण पाहणार आहोत जलशुद्धी केंद्र केंद्र म्हणजे काय आहे? जलशुद्धीकरण केंद्र म्हणजे वॉटर वर्क्स. जिथे कशा प्रकारे केलं जातं हे देखील आपण याच्यामध्ये या भागामध्ये पाहणार आहोत की कोणकोणत्या माध्यमातून या गोष्टी केल्या जातात. की बघा तुम्हाला एक काय दिसत आहे? पाण्याची टाकी दिसत आहे की जी खूप उंचावर बांधलेली आहे आणि अशा प्रकारच्या सर्व पाण्याच्या ज्या टाक्या असतात की जे पाण्याचा साठा करून ठेवला जातो की जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असते त्यावेळेस ते पाणी अगोदरच साठा करून ठेवला जातो. मग ते साठा नुसताच करून ठेवलं जातं का? की त्याच्यावरही अजून काही प्रक्रिया केली जाते का ते तसंच ठेवलं जातं का? हे देखील आपण पुढे पाहणार आहोत की त्याच्यामध्ये काय केलं जातं. बघा इथे तुम्हाला काय झालं, सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी वेगवेगळ्या जलस्रोतातून आणले जाते की इथे पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, ते वेगवेगळ्या जलस्रोतातून आणावं लागतं. काय सांगितले तर जलस्रोत म्हणजे मग ते नदी असेल, विहीर असेल, तलाव असेल, धरण असेल, त्या सर्व जे स्रोत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं काय आहे की जे पाऊस आहे त्या पावसाचं पाणी ते साठवून अडवून ते ठेवलं जातं, साठवलं जातं आणि मग त्याचा जो साठा आहे त्या अशा प्रकारच्या ज्या सिमेंटच्या ज्या टाक्या बांधल्या जातात, ज्या प्रत्येक गावामध्ये असतात, प्रत्येक शहरामध्ये देखील आपल्याला आढळून येतात. तुम्ही पाहू शकता की तुम्ही जेव्हा जाता रस्त्याने तेव्हा देखील तुम्हाला पाण्याच्या टाक्या दिसत असतात. तर जेव्हा वर्षभर जेव्हा पाऊस पडत असतो त्या वर्षातून तो फक्त 4 महिने पाऊस पडत असतो. पण जर आपले वर्षाचे 12 महिने आहेत त्या 12 महिन्यामध्ये जर 4 महिने पाऊस पडतो तर बाकीचे 8 महिने आपण कसं पाण्याचा वापर केला पाहिजे. मग याचाच अर्थ ते आपण पाणी जपून वापरलं पाहिजे, काटकसरीने वापरलं गेलं पाहिजे. आणि मग त्या प्रकारे की त्या गोष्टीची सर्व जलशुद्धीकरण केंद्र देखील तितकंच महत्त्वाचं आहे. नुसतं पाणी साठवणं तितकं महत्त्वाचं आहे, तितकंच त्याचं जलशुद्धीकरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. मग हे पाणी जर एका ठिकाणी जर त्या टाक्यामध्ये जर साठवून ठेवलं गेलं आहे तर ते जलस्रोतातून म्हणजे ते वेगवेगळ्या ठिकाणून आधी आणलेलं जातं. मग ते नदी असेल, धरण असेल, आपल्या पावसाच्या द्वारे देखील हे पाणी काय केलं जातं, आणलं जातं. त्यासाठी अशा रितसर टाक्याची बांधणी केली जाते. मुलांनो तुम्ही पाहू शकता इथे की ते तुम्हाला देखील काय दिसत आहे, टाका दिसत आहे. या जलशुद्धी केंद्रामध्ये पाणी स्वच्छ, पारदर्शक व निर्जंतक करण्यासाठी पुढील प्रमाणे प्रक्रिया केली जाते. बघा इथे आता तुम्हाला काही प्रक्रिया करायला सांगितली की जर ते पाणी तुम्ही जेव्हा घेऊन येता आणि जर त्या टाक्यांमध्ये जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा ते पाणी काय करावं लागतं, जलशुद्धीकरण करणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी काय आहे, पाणी स्वच्छ म्हणजे ते पाणी नितळ दिसलं पाहिजे, ही एक गोष्ट आहे. ते पारदर्शक म्हणजे काय की ते आरपार दिसलं पाहिजे की त्याच्यात कोणत्याही प्रकारचा तुम्हाला केर, कचरा किंवा कोणत्याही प्रकारचं ते गढूळ पाणी दिसलं नाही पाहिजे. की जसं काचेच्या ग्लासामध्ये आपण पाणी घेतलं तर ते आपल्याला पारदर्शक दिसतं. म्हणजे आपण इथून जरी पाहिलं तरी समोरची व्यक्ती आपल्याला त्या काचातून तो भाग तो आपल्याला दिसू शकतो. तर तसंच प्रमाणे त्याला बोलतात पारदर्शक म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही अस्वच्छता नाही आहे, ते पारदर्शक आहे. आणि निर्जंतुक हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की ते जरी पाणी स्वच्छ केलं, पारदर्शक केलं, पण ते निर्जंतुकच नाही केलं तर त्याचा उपयोगच नाही आहे. तर त्यामुळे पाणी निर्जंतुक करणे म्हणजे याचा अर्थ काय आहे मुलांनो, की ते त्याच्यातून सगळं जे काही सूक्ष्म जीव आहेत त्यांचा नाश करणे होय. मग ते कसं करणार आपण, की एवढं मोठं पाण्याचं जर टाकीचं पाणी आहे मग ते आपण उकळवणार का, उकळू शकतो का, ते उकळून गाळू शकतो का? जर आपण एकदा एवढं मोठे हजारो लिटर पाणी त्याच्यामध्ये त्या टाक्यांमध्ये असतं मग ते आपण उकळू शकतो का, मग ते गाळू शकतो का, नाही. तर त्याच्यासाठी एक विशिष्ट प्रक्रिया असते. त्या प्रक्रियेतून देखील आपल्याला काय करावं लागतं, त्या गोष्टी त्याच्यावर त्या पाण्यावरती कराव्या लागतात. मग ते त्यांनी सांगितले की जर आपल्याला काय करायचं, जलशुद्धी केंद्रामध्ये पाणी स्वच्छ दिसलं पाहिजे, ते पारदर्शक असलं पाहिजे, ते निर्जंतुक असलं पाहिजे. मग त्यासाठी कोणत्या प्रकारची प्रक्रिया त्यांनी दाखवली आहे मुलांनो, हे देखील आता आपण पुढे बघूया की अशा प्रकारचे जलशुद्धीकरण केंद्र करूनच पुढे पाणी पिण्यासाठी त्याचा वापर करा. अशा प्रकारचं देखील हे काय बांधलं गेलं आहे, टाक्या बांधल्या गेलेल्या ज्या उंच ठिकाणी आहे त्याचा साठा करू शकतो. बघा सगळ्यात पहिली पद्धत काय आहे की निवळणे. काय आहे निवळणे, एका ग्लासामध्ये पाणी घेतलं, त्याच्यात माती टाकली आणि माती टाकल्यानंतर मग ते काय होतं, आपल्याला सुरुवातीला ते पाणी काय दिसतं, गढूळ दिसतं. पण तुम्ही अजून 1 तासाने जर पाहिलं तर ते पाणी कसं होतं, त्याच्यातला सगळा गाळ, त्याच्यातली सगळी माती ही काय होते मुलांनो, खाली बसली जाते. आणि खाली बसल्यामुळे आपल्याला वरचं पाणी काय होतं, स्वच्छ दिसतं, पण खाली मात्र गढूळपणा असतो. म्हणून त्यालाच काय बोलणार, त्या प्रक्रियेला निवळणे बोलणार. बघा इथे काय सांगितले बघा, गावाच्या जलस्रोतातून आणलेलं पाणी टाक्यामध्ये स्थिर राहू देतात आणि तुरटी वापरतात. बघा आता इथे हाच प्रयोग केला आहे की हा जो मी आता प्रयोग सांगितला होता की तुम्ही हा प्रयोग घरी करून बघू शकता. काचेचा ग्लास घ्या, त्याच्यात तुम्ही पाती टाका आणि मग ते चमच्याने तुम्ही काय करा, त्याला ढवळा. त्या ढवळल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला त्याच्यामध्ये खूप मातीचे तुम्हाला बारीक बारीक कण दिसतील, जे पार्टिकल्स असतात ते देखील तुम्हाला दिसतील.
पण ते सुरुवातीला जरी दिसत झालं ते सगळं पाणी काय होतं, अस्वच्छ आणि गढूळ होतं. पण थोड्या वेळानंतर ते पाणी काय ते त्याच्यातलं जो माती आहे, जो गाळ आहे, तो 1 तासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते काय होतं, पूर्णपणे खाली जातं. मग तीच तीच प्रयोगाची पद्धत इथे आपण पाहत आहोत मुलांनो, की हे काय करतात, गावाच्या जलस्रोतातून म्हणजे गावाचे जलस्रोत म्हणजे कोणते, की जे नदी आहेत, नाले आहेत, धरण आहेत, त्या जलस्रोतातून काय केलं जातं मुलांनो, पाणी आणलं जातं, त्या टाक्यांमध्ये टाकलं जातं आणि पाणी टाक्यामध्ये टाकल्यानंतर काय केलं जातं, ते थोडा वेळ तसंच त्या टाक्यामध्ये स्थिर राहू देतात. म्हणजे त्याच्यावर कोणतीच प्रक्रिया करत नाही, की ते जसंच पाणी त्याच्यामध्ये जर भरलं गेलं, तर त्या पाण्यामध्ये, त्या टाकीच्या पाण्यामध्ये काय केलं जातं, ते थोडा वेळ तसंच काही तासासाठी तसंच पाणी ठेवून दिलं जातं. त्याला काय बोलणार, स्थिर. स्थिर म्हणजे एका ठिकाणी स्तब्ध. त्याच्यात कोणतीही प्रकारची रासायनिक क्रिया केली जात नाही, त्याच्यात काही टाकलं जात नाही. पण थोड्या वेळानंतर आणि त्याच्यात तुरटीचा वापर केला जातो. मुलांनो, दिसतोय तुम्हाला इथे तुरटी आहे. ही काय आहे, तुरटी आहे. याला काय बोलतात, तुरटी आहे. जो सफेदचा एक कडक असा जो एक दगड असतो जो छोटासा, तो काय केला जातो, जो पाण्यात फिरवला जातो. मग ती तुरटी काय करते ते देखील पाहणं, की जसं हे पाणी आहे, हे काय दिसत आहे तुम्हाला, सगळं पाणी आहे. हे कशात आहे, एका मोठ्या टाकीमध्ये आहे. आता ते आपल्याला पाणी पिण्यासाठी म्हणून त्याचा वापर करायचा आहे ना, म्हणून आता आपण त्याला स्टेप बाय स्टेप म्हणजे एक एक पायरी आपण काय करणार आहोत, पुढे जाणार आहोत, की सर्वात प्रथम ते पाणी आणलं, ते थोडा वेळ म्हणजे काही तास ते तसंच पाणी स्थिर ठेवलं. ते दिसतंय ना तुम्हाला, ते काय स्थिर ठेवलंय म्हणजे ते तसंच ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये तुरटी काय केली जाते, तुरटी वापरतात. तुरटी काय करत असते, जे त्याच्यातले ज्या पाण्यातला जो काही केर कचरा आहे, जे काही सगळी घाण आहे, तुरटी काय करते, शोषून घेते. हे देखील आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्यात तुरटी वापरतात. आता इथे सांगितलंय, की बघा ती तुरटी पाण्यामध्ये हळूहळू ती बघा विरघळत असते. त्याने काय होतं, ज्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसून जातो. म्हणजे त्या तुरटीचा गुणधर्मच आहे, की जे काही घाण आहे ज्या पाण्यामध्ये, ते काय करतो, त्या तुरटी काय करते, खेचून घेते आणि त्याच्यामुळे पाण्यातील गाळ खाली बसून जातो. त्या तुरटीमुळे अधिक मदत होते, की जो काही गाळ, जो काही कचरा, ज्या काही अशुद्ध वस्तू आहेत, त्या काय केल्या जातात, खाली बसवल्या जातात. हे तुरटी टाकलं म्हणजे पहिली पद्धत आपली काय आहे, की आपण त्याच्यामध्ये काय करतो, पाणी तसंच ठेवतो आणि त्याच्यानंतर काही तासानंतर आपण तुरटी टाकतो. त्याला बोलतात निवळणं. हे निवळणं म्हणजे काय, की हे तुम्हाला समजलं म्हणजे आपली स्टेप बाय स्टेप. पहिलं आहे निवळणं. आता ते पाहिलं आपण, की निवळणं काय प्रक्रिया आहे. आता आपण पाहणार आहे गाळणं. गाळणे म्हणजे काय हे पण तुम्हाला बघा, हा प्रयोग काय सांगितलेला गेला आहे, की तुम्ही शाळेमध्ये देखील तुम्हाला सांगितलं जातं, की जेव्हा पावसाळा येत असतो तेव्हा पावसाचं पाणी जेव्हा तुम्ही पिता, तेव्हा तुम्हाला बरेचसे तेच पाणी तुम्ही तसेच न उकळता न गाळता पिलं तर तुम्हाला काय होतात, पोटामध्ये विविध प्रकारचे आजार होऊ शकतात, विकार होऊ शकतात आणि पोटदुखीच्या खूप समस्या देखील उद्भवू शकतात किंवा निर्माण होऊ शकतात. मग अशा वेळेस डॉक्टर काय सल्ला देतात, की पाणी हे काय करायचं आहे, तुम्हाला उकळून आणि गाळून प्यायचं आहे. उकळून कसं पिणार, की सर्वप्रथम तुम्ही पाणी उकळवणार म्हणजे जो काही म्हणजे तुमचा हंडा आहे, जे काही कळशी आहे, तर त्याच्यात तुम्ही पाणी उकळून घेणार व्यवस्थित 20-25 मिनिटं. मग ते थोडं थंड झालं का मग त्याला एका सुती कापडाने, जे स्वच्छ सुती कापड असेल, त्याच्यात तुम्हाला ते पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून म्हणजे ते गाळताना ते वस्त्र गाळ करून घ्यायचं आहे. त्याला आपण गाळणे. गाळण्याचा अर्थच काय, वस्त्र गाळ करणे. जे त्या सुती कापडातून जे बारीक-बारीक जे छिद्र असतात, त्याच्यामधून जे काही आपण पाणी गरम केलं आहे, त्याच्यामध्ये जे काही केर असेल, कचरा असेल, जे सूक्ष्म जीव असतील, ते सगळे काय करतात, मरून जातात. मग आता ते मरून गेले म्हणजे पाणी स्वच्छ झालं का? तर नाही मुलांनो, असं नाही. ते जरी पाणी पिलं तरी कदाचित आपल्याला त्रास होऊ शकतो. पण ते जोपर्यंत आपण ते गाळत नाही, ते वस्त्र गाळ करत नाही, सुतीच्या कपड्यामध्ये ते आपण टाकत नाही, ते गाळून घेत नाही आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता, की तिथे कसा प्रकारचे जे बारीक-बारीक जे आपल्याला डोळ्यांना न दिसणारे देखील काही जीवजंतू असतात, तो केर कचरा असतो, तो आपल्याला जेव्हा पाणी असतं तेव्हा दिसत नाही, पण ते उकळल्यानंतर ते दिसतं. मग ती एक आणि नंतर ते गाळून झालेलं पाणी मग आपण ते काय करतो, ते कपडा धुवून घेतो आणि मग ते पाणी एकदम स्वच्छ होतं. ते उकळून आणि गाळून मग ते थंड झालं आपण पाणी पिणं हे कधीही बेस्ट आहे. म्हणून बहुतांशी आजार जे असतात, हे 60% आजार हे पाण्याच्या अशुद्ध पिण्यामुळे देखील आपल्याला होतात, हे डॉक्टर्स देखील सांगत असतात. तर आपली पहिली पद्धत झाली मुलांनो निवळणे. दुसरी पद्धत आहे गाळणे. आता याच्यामध्ये बघा, ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, हे कशा प्रकारे गाळलं जातं हे देखील पाहिलं. तर आपण पाहिलं, की जसं हंडा आहे, त्या हंड्यामध्ये ती कशी प्रक्रिया करता येईल ते बघितले, की गाळण्याची काय प्रक्रिया आहे. पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर टाकीचं पाणी आहे, तर ते कसं आपण गाळू शकतो?
आता ते देखील आपण पाहणार. इथे तुम्हाला काय दिसत आहे, की बघा इथे खूप मोठ्या या प्रक्रियेमध्ये पाण्याला गाळणी यंत्राद्वारे गाळून घेतात, की आता जसं आपण ते सुती कपड्यामध्ये गाळून घेतलं आहे, की ते ते छोट्या प्रमाणात, थोड्या प्रमाणात पाणी आहे म्हणून ते आपण सुती कपड्यामध्ये घरामध्ये गाळून घेतो. परंतु इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण काय केलं आहे, की इथे काय सांगितलंय, याला गाळणी लावलेली आहे. या प्रक्रियेमध्ये पाण्याला गाळणी यंत्राद्वारे गाळून घेतले जाते, की म्हणजे इथे वेगवेगळ्या ठिकाणी जे काय आहे गाळणी आहे, ही गाळणी इथे टाकली जाते, की हे पाणी त्याच्यातून काय केलं जातं, फिरलं जातं. या प्रक्रियेमध्ये पाण्याला गाळणी यंत्र म्हणतात, की गाळणी यंत्राद्वारे जे गाळणी यंत्र हे असतं ते त्याच्यात लावलं जातं आणि त्या यंत्राद्वारे जे काही केरकचरा आहे, ज्या काही गोष्टी आहेत, जे सूक्ष्मजीव आहेत, की जो कचरा आहे, जे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत जे पाण्यामध्ये असतात, ते सर्व ह्या यंत्राद्वारे काय केले जातात, गाळले जातात. बरोबर मुलांनो? की मग पहिलं आपण पाहिलं जी तुरटी आहे त्या तुरटीच्या मार्फत आपण निवडलं आहे. दुसरं आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते काय केलं जातं, की याच्या त्या पाण्याच्या साठ्यामध्ये काय केलं जातं, की गाळणी यंत्राद्वारे ते सर्वचे सर्व पाणी काय केलं जातं, गाळलं जातं. त्यामुळे गाळ आणि पाणी वेगवेगळे होऊन फक्त स्वच्छ पाणी मिळते. मग ते पाणी गाळल्यामुळे काय होतं, की त्याच्यात जे काही घाण पाणी आहे, जे अस्वच्छता आहे, जे केर कचरा आहे तो वेगळा केला जातो आणि जे आपल्याला स्वच्छ पाणी होतं ते देखील वेगळं केलं जातं. जसं आपण साध्या घरामध्ये देखील घरगुती जरी प्रयोग केला, की जर आपण गरम पाणी आहे ते आपण जर गाळून घेतलं तर आपण त्या सुती कपड्यामध्ये जर आपण गाळलं तर आणि असं वरून टाकलं तर त्या कपड्याला घाण चिकटते आणि जे काही आपण त्या दुसऱ्या हांड्यामध्ये ते पाणी पूर्णपणे आपल्याला स्वच्छ राहतं, ते निर्जूतक राहतं, ते पारदर्शक राहतं आणि ते स्वच्छ राहतं आणि पिण्याच्या योग्यतेचं ठरतं, उत्तम दर्जाचं ठरतं. मग तसंच इथे पण प्रकार आहे. तर तुम्ही ते योग्य प्रकारे तुम्ही त्याला निवळून करून दिले, त्याच्यात तुरटी टाकली, त्याच्यामध्ये तुम्ही गाळणी यंत्राद्वारे जर ते गाळून घेतलं मुलांना, तर काय झालंय, की तुम्हाला ते पाणी कसं मिळालंय, स्वच्छ मिळालंय. म्हणजे त्याच्यातली जे काही केर कचरा आहे, जे काही त्याच्यातला घाण आहे ती एक साईडला पडते. गाळ आणि पाणी हे वेगळे होतात. गाळ म्हणजेच का, त्याच्या गाळामध्ये आलेल्या सगळ्या प्रकारची जी अशुद्धी आहे ती वेगळी पडते आणि पाणी हे काय होतं, वेगळं पडतं आणि मग आपल्याला पाणी कसं मिळतं मुलांना, स्वच्छ पाणी मिळतं, जसं ते तुम्ही ते पिऊ शकता. अशा प्रकारे हे आपण निवळलं पाहिलं आणि गाळणं देखील पाहिलं, की या यंत्राद्वारे कशा प्रकारे आपण स्वच्छ जलशुद्धीकरण करू शकतो. तिसरी पद्धत आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन तुम्हाला माहित आहे, ऑक्सिजन हा सजीव माणसासाठी किंवा सर्व सजीवांसाठी किती उपयोगाचा आहे. ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही. जसं हवेमध्ये ऑक्सिजन असतो. मग आपण बोललं की जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं, जसं का ऑक्सिजन हा आपण जसे जसे उंच जातो तसा तसा ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होत राहतो. तसंच आपण पाण्याच्या तळाशी जरी गेलं तरी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अशा वेळेस जेव्हा पाण्याच्या साठ्यामध्ये जेव्हा असे अशुद्धी पदार्थ येतात तेव्हा देखील तिथे देखील ऑक्सिजनचा पुरवठा हा कमी होत असतो. मग पाण्याला देखील ऑक्सिजनची काय असते, गरज आहे. मग तो ऑक्सिजन कशा प्रकारे मिळवला जातो हे देखील पाहणार आपण. इथे तुम्हाला काय दिसत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी दिसत आहे, की जे एखाद्या मोठ्या टाकीमध्ये ते साठवलं आहे. मग ते काय केलं जातं, पंपाच्या मदतीने स्वच्छ पाण्यात हवा खेळवतात, की जिथे काही प्रकारे पंप लावले जातात, की आतून जे पंपाची काय केली जाते, बांधणी केली जाते आणि पंपाच्या मदतीने स्वच्छ पाण्यात हवा खेळती ठेवतात, की तिथे जे पंखे आहेत ते त्या पंपाला पंखे लावले जातात आणि मग त्याच्यावर ते पाणी काय होतं, जसं आपण समुद्राला लहऱ्या कशा येतात, की आपण पाहतो की समुद्राचे जे लहर आहे ती जशी येते तसे ह्या पाण्याला देखील काय येतात, लहर येतात. कशामुळे, पंपाच्या मदतीने काय केलं जातं, त्याला हवा खेळती केली जाते. म्हणजे खालचं पाणी वर केलं जातं. जसं आपण जमिनीची मशागत करतो, की जे मशागत करत असताना आपण काय करत असतो, जमीन भुसभुशीत करत असतो, कसदार करत असतो, जेणेकरून पुढच्या जे आपण पीक घेणार आहोत ते पीक कसं आलं पाहिजे, चांगलं आलं पाहिजे, उत्तम दर्जाचं आलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण देखील इथे काय केलं आहे बघा, पंपाच्या मदतीने हवा खेळती करण्याचा इथे प्रयत्न केला आहे, की त्या पंपाला काय लावलेलं आहे, जे छोटे जे फॅन असतात ते काय केले त्याच्यात लावले असतात आणि त्या पंपाच्या सहाय्याने काय होतं, ते मग जे काही त्यातलं पाणी आहे टाकीतलं ते काय होतं, ते असं ते वर खाली होऊन त्याच्यातली हवा ही स्वच्छ होते. त्या पाण्यातली हवा ही खेळती राहते, त्या पाण्यामध्ये देखील हवा जाते. जर पाणी जेव्हा शांत असतं त्याच्यावर हवा जाऊ शकते का, मग जेव्हा पाणी खेळतं असतं तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं मुलांना, ही हवा जात असते आणि मग त्याच्यामध्ये देखील ऑक्सिजनचा काय होतो, पुरवठा होतो मुलांना. हे तुम्ही या चित्राच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे इथे काय केलं आहे. समुद्रासारखं जसं लहर येते तसं त्याप्रमाणे ते पाणी खेळते झालं आहे. आपण पहिला प्रकार पाहिला निवळणे, दुसरा गाळणे, तिसरा ऑक्सिजन
आणि आता आपण पाहणार आहोत निर्जंतुकीकरण. निर्जंतुकीकरणाचा अर्थ काय मुलांनो, की पाण्यामधले जे काही सूक्ष्मजीव आहेत, ज्या काही गोष्टी आहेत, त्या जे सूक्ष्मजीवांचा जो प्रसार झालेला आहे किंवा जे किटाणू आहे, विषाणू आहे, जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, जे दगडाचे देखील जे छोटे छोटे कण आहेत, असे अनेक जो केर कचरा आहे, जो बारीक बारीक स्वरूपामध्ये आहे, ते ते पाणी निर्जंतुक करणे म्हणजे त्याच्यात काहीच ठेवणे नाही, ज्याला जीवाणूचा काहीच त्याच्यामध्ये गोष्टी नसल्या पाहिजेत. त्या कशा नष्ट होऊ शकतात, की केर कचरा तरी आपण काढू शकतो बाहेर, डोळ्याने दिसतं, पण जे जीवाणू आहे, जे सूक्ष्मजीव आहेत, ते कसे काय आपण काढू शकतो? मग त्याच्यासाठी काय पद्धत आहे हे आता आपण पाहणार आहोत मुलांनो. हे बघायचं तुम्हाला काय दिसत आहे, की पाण्यात क्लोरीन मिळून त्याचे निर्जंतुकीकरण करतात, की पाण्यामध्ये काय केलं जातं, की क्लोरीन मिसळली जाते. जे पाणी आहे त्याच्यामध्ये क्लोरीन टाकून ते जे निर्जंतुकीकरण करतात. क्लोरीनचं काय काम आहे, की पाण्यामधले असलेले जे सूक्ष्मजीव आहे, जे जीवाणू आहे, त्यांना नष्ट करणे. मग हे जेव्हा पाण्यामध्ये क्लोरीन टाकलं जातं तेव्हा आपोआप जे पाण्यातले जे जीवजंतू आहेत ते काय होतात, नष्ट होतात. ज्याप्रमाणे एखादी समजा आपण आजारी पडलो आणि दवाखान्यात गेलो, मग आपल्याला समजा खोकला असेल, ताप असेल, तर मग आपण काय करतो, डॉक्टरने दिलेल्या ज्या दवा गोळी आहेत ते खातो. मग जसंच आपण त्या गोळ्या खातो आपल्याला बरं वाटायला लागतं, आपण रिलीफ होतं की नाही. मग तसंच इथे आहे मुलांनो. इथे काय आहे, की इथे आपण पाण्यामध्ये जर ते क्लोरीन टाकलं, त्या पाण्यामधले असलेले जे काही जीवजंतू आहेत, जे किटाणू आहेत, ते काय होतात, त्या क्लोरीनमुळे काय होतात, ते मरून जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी अजून शुद्ध मिळतं आणि ते आपण पिण्याच्या योग्यतेचं ठरतं. अशा प्रकारे बघा ही त्याची प्रक्रिया आहे, की त्यासाठी एका मोठ्या जागेची गरज आहे आणि त्याच्यामध्ये त्या पंपाच्या सहाय्याने ते काय केलं जातं, क्लोरीन टाकलं जातं. ते पाणी त्याच्यामध्ये त्या क्लोरीन त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करून ती एक मोठी यंत्राद्वारे चालणारी काय आहे, प्रक्रिया आहे. ते यंत्र आपण असं हाताने क्लोरीन टाकलं तर असं होत नाही. जर खूप मोठ्या प्रमाणात आहे तर त्याला यंत्राची गरज आहे. त्या यंत्राच्या आणि पंपाच्या सहाय्याने ते गोष्टी केल्या जातात आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या जे पाणी आहे ते काय होतं, जलशुद्धीकरण केंद्र हे होण्यास मदत होते. आपण पाहत आहोत मुलांनो, की जलशुद्धीकरण केंद्र कोणकोणत्या पद्धतीने आपण करू शकतो. आता इथे काय सांगितलंय, दुष्काळ, फेमेन म्हणजे काय, दुष्काळ म्हणजे काय आहे, की दुष्काळ म्हणजे की ज्या भागामध्ये पाऊस पडतच नाही, जिथे सतत कोरडे आहे, जमीन आहे, जिथे ओलावाच नाही, पावसाचा काही संबंधच नाही, की पाऊस इतर भागात पडतो पण त्या भागात पडत नाही. मग अशा वेळेस काय होतं, तिथे त्या भागामध्ये दुष्काळ येतो. दुष्काळ म्हणजेच काय, की दुष्काळग्रस्त भाग कधी घोषित केला जातो, की ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही, जमीन कोरडी पडते, त्यामुळे तिथे पिके होत नाही, अन्नधान्याचा साठा होत नाही, पिण्याच्या पाण्याची टंचाई होते. मग अशा भागाला दुष्काळग्रस्त म्हणून भाग ओळखला जातो किंवा तो घोषित करण्यात येतो, की त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीची सुविधा नाही. मग अशा वेळेस तिथे काय होतं, सरकार तिथे काय मदत करते, सरकारने जी कोणकोणत्या योजना आखल्या आहेत त्या देखील आपण आता हा जो टॉपिक आहे आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत, की नेमकं दुष्काळ काय आहे. बघा, सगळ्यात पहिलं कारण बघा तुम्ही सांगितलं आहे, की तुम्हाला इथे काय दिसत आहे, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय आहे, बाष्पीभवन होत आहे. जेव्हा ऊन खूप पडतं तेव्हा समुद्रातील पाण्याचं, नदीच्या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होत असतं. बाष्पीभवन होणं म्हणजेच काय, की जी तुम्हाला हवा दिसत आहे, ही पाण्याच्या, समुद्राच्या पाण्याची किंवा नदीच्या पाण्याची, ही काय होतं आहे, हे पावसाचं पाणी आहे. हे कशाच्या स्वरूपात होत आहे, हे बाष्पीभवनाच्या स्वरूपात, म्हणजे ते हा धुराच्या स्वरूपात ते वरती घेतले जातात. हे पाऊस खाली पडतो आणि तेच पाणी बाष्पीभवनाच्या द्वारे वरती आकाशामध्ये ढगाच्या स्वरूपात काय केलं जातं, जमा केलं जातं. की म्हणजे ही एक प्रक्रिया आहे, की तेच ढगातून पाणी पडतं, तेच समुद्रामध्ये पडतं, नद्यामध्ये पडतं, नदी, तलाव आणि समुद्र. मी याच्यातून पडलेलं जे पाणी असतं ते पाणी परत ते काय होतं, कडक उष्णतेमुळे, सूर्यकिरणामुळे, कडक उन्हाळा पडल्यामुळे त्या सर्व पाण्याचं काय होतं मुलांनो, बाष्पीभवन होतं. मग हेच पाणी धुराच्या स्वरूपात मध्ये वरती घेतलं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं, पाण्याची सतत वाफ होते. आपण यालाच काय बोलणार, वाफ होते. तुम्ही वाफ पाहिली, आई पाणी जेव्हा एका टोपामध्ये गरम करायला ठेवते, मग ते थोडा वेळ काहीच त्याच्यामध्ये हालचाल दिसत नाही, ते तसंच शांत असतं. परंतु तुम्ही अजून 15-20 मिनिटांनी जेव्हा बघाल तेव्हा त्या पाण्याला अशी वाफ आलेली असते, काहीतरी धूर आलेला दिसतो. म्हणजे हे थोड्या प्रमाणामध्ये आहे, की जेव्हा आपण घरामध्ये जेव्हा घरातले जे प्रयोग असतात, जे छोटे छोटे आपण करू बघू, तेच प्रयोग इथे बाहेर देखील मोठ्या प्रमाणात केलेले आपल्याला आढळून येतात. की जसं घरामध्ये तुम्ही बघितलं, की त्या पाण्याला जर तुम्ही झाकण खोललं तर त्याला वाफ आलेली असे वापरतो, अरे वा किती कडक पाणी झालं आहे, बरोबर आहे. म्हणजे ते कडक पाणी, मग आपण काय करतो,
वापरत असतो. तसंच इथे बाहेर देखील काय केलं जातं की समुद्राच्या द्वारे, नदीच्या द्वारे, तलावाच्या द्वारे जे काही ढगातून आले, जे काही जो पाऊस आहे त्या पावसाचं पाणी काय होतं, त्याचं सूर्यकिरणाद्वारे त्याचं बाष्पीभवन होऊन ते काय होतं, त्याचं ते धुराच्या स्वरूपामध्ये काय केलं जातं, त्याची वाफ होते. ती वाफ जशी आपल्याला डोळ्यांना ती दिसते, जसं आपलं घरातलं देखील पाणी जर उकळलं तर आपल्याला त्याची वाफ दिसते. जसं चहा उकळला त्याची वाफ दिसते, पाणी उकळलं त्याची वाफ दिसते, तसं इथे देखील आहे. त्याच्यामुळे सतत त्याची वाफ होत असते. मग त्याच्यामुळे काय होणार आहे, साहजिकच आहे. ते असं सतत होत राहिलं तर काय होणार, पाण्याची वाफ झाल्यामुळे जे काय आहे, समुद्र आहे, नदी आहे, नाले आहे, ओढे आहेत, तलाव आहे, धरण आहे, हे सर्व काय होणार आहे, त्याचं पाण्याचं प्रमाण कमी कमी होत राहणार आहे आणि कदाचित ते कधीतरी सुकूनही जाऊ शकतं. मग अशा वेळेस काय होणार आहे, पाण्याची टंचाईच होणार आहे. त्यामुळे त्या भागामध्ये देखील काय येऊ शकतो, दुष्काळ येऊ शकतो. जर प्यायलाच पाणी नसेल तर काय होणार आहे, दुरावस्थाच होणार आहे की नाही. म्हणजे ज्याचा अर्थ काय, जर पिण्याच्या पाण्याची जर तिथे सोय नाही आहे, सजीव सृष्टीला हरेक गोष्टीला पाण्याची किती नितांत गरज आहे आणि हरेक सृष्टी हे पाणी हे पितच असतं. त्यामुळे जे काही सजीव सृष्टी आहे, जे जंगली जनावर आहे, जे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, या सर्वांना काय लागतं, पाण्याची गरजच असते. त्याच्यामुळे अशा प्रकारे बाष्पीभवन झाल्यामुळे देखील काय होतं, दुष्काळ होण्यास मदत होते. मग ते कोणकोणत्या भागामध्ये होते हे देखील बघा आपण पाहणार आहोत चित्राच्या माध्यमातून. तुम्हाला ते काय दिसत आहे, त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील अवर्षण म्हणजे काय मुलांना, की जिथे दुष्काळग्रस्त भाग आहे, जिथे दुष्काळग्रस्त भागामध्ये अनुभवणाऱ्या भागातील ज्या ह्या नद्या आहेत, हे काय आहेत, ही नदी आहे, हे काय आहे, तळं आहे. नदी बघा ही किती इथून इथपर्यंत ती वाहत जात असते, त्याला नदी बोलतात. हे तळं आहे की जे एका छोट्या स्वरूपामध्ये हे काय तळं आहे. हे विहीर तर सगळ्यांना माहिती आहे की जी विहीर एक गोल खड्डा असतो, त्याच्यामध्ये पाणी ते भूजलातून पाणी बाहेर म्हणजे पाणी निघत असतं, म्हणून आपण विहीर करतो. का त्याच्या भूजलामध्ये देखील जमिनीच्या खोल अंतरावर देखील पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साठा असतो आणि ते जेव्हा विहीर खोदतात तेव्हा ते पाणी लागतं, त्याला काय बोलतात, विहीर बोलतात. आता हे बंधारे आहेत. बंधारे म्हणजे काय, बांधाला लागून जे काही गोष्टी येतात त्याला आपण काय बोलतो, बंधारे आहेत, धरणे आहेत. मग अशा ठिकाणी काय होतंय मुलांना, त्याच्यातलं पाणी काय होतं, उडून जातं. मग असे जे आहेत बघा, इथे काय दिलं, धरणे आहेत. यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडते. किंवा अशा वेळेस काय होते, जे नदी आहेत, नाले आहेत, तलाव आहे, विहीर आहे, धरण आहे, आपण पाहिलं की हे जे धरण आहे, म्हणजे बघा धरण हे रितसर बांधलं गेलेलं आहे. जसं आपण ना पैठणचं धरण आहे, प्रचलित धरण आहे, कोयना धरण आहे. ही धरणं व्यवस्थित त्यासाठी बांधली गेलेली आहेत, का तर पाण्याचा साठा व्हावा आणि ते पाणी वर्षभर पुरावं यासाठी धरणाचा वापर केला आहे मुलांना. परंतु कधी कधी काय होतं, खूप मोठ्या म्हणजे खूप प्रमाणामध्ये पाण्याचं बाष्पीभवन जेव्हा होतं, जेव्हा खूप कडक उन्हाळा पडतो, त्या कडक उन्हाळ्यामध्ये हरेक जे नदी, नाले, तलाव, जे धरणं आहेत त्याच्या पाण्याचं काय होत असतं, बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे पाण्याची पातळी काय होते, कमी कमी होत जाते किंवा त्यापैकी काही कोरडेही पडतात. की परिणाम असा देखील होतो, कधी कधी नद्या कोरड्या पडतात, तलाव कोरडे पडतात, तर कधी कधी अक्षरशः पाणी सतत घेऊन जाऊन पाणी, विहिरीचं पाणी देखील सतत लोकांनी वापरल्यामुळे विहीर देखील कोरडी पडते, विहीरमध्ये देखील पाण्याचा साठा राहत नाही. मग अशा ठिकाणी काय होतं मुलांना, की तिथे दुष्काळ जास्त प्रमाणात येण्याची काय आहे, शक्यता आहे. बघा तुम्हाला इथे दिसत आहे की धरण हे बांधलं गेलेलं आहे. धरण ही महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळतं की ते कशासाठी आहे, पाण्याच्या व्यवस्थापनासाठी आहे. मग तसेच जमीनही कोरडी पडते. जर पाणीच नाहीये तर शेती करणार कुठे, आणि जर शेती नाही केली तर त्याचे बरेच दिवस जर शेती नाही केली तर जमिनीला बघा अशी कोरडी पडते, त्याच्यामध्ये पाणी तुम्हाला जराही तुम्हाला सुपीकता दिसणार नाही. की सुपीकता कधी म्हणणार, जर कधी म्हणणार की त्याच्यामध्ये ओलावा आहे, त्याच्यात तुम्हाला ओलावा दिसतोय का, ही पूर्ण कोरडी आहे, कारण त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही. दुष्काळग्रस्त भागच म्हणजे काय, की ज्या ठिकाणी पाऊस पडतच नाहीये आणि पाऊस न पडल्यामुळे शेती म्हणा किंवा सजीवांना मिळणारं पाणी म्हणा, की त्यासाठी पाण्यापासून ज्या आपल्या दैनंदिन गरजा आहेत त्या भागू शकत नाही. मग त्याच्यामुळे काय होतं, हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून घोषित केला जातो. बघा आता इथे तुम्हाला काय सांगितलंय, की जसं माणसांना पाण्यासाठी फेस करावं लागतं, तसं जे पशु पक्षी आहेत, जे प्राणी आहेत, त्यांना देखील बघा पाण्यासाठी काय करावं लागत आहे, की त्या गोष्टीची त्यांना वाट बघावं लागतं, की पाणी कुठून मिळेल, कोणत्या प्रकारे त्यांना पाणी मिळेल याची देखील ते काय करतात, वाट बघत असतात. तुम्हाला बघा इथे पक्षी काय दिसत आहे, पिण्याच्या पाण्यासाठी ते देखील शोधत आहे. इथे देखील बघा ही मुलं काय करत आहेत, जर पाणीच नाही तर आपल्याला कुठून पाणी मिळेल, कुठून त्या झऱ्यातून पाणी मिळेल का, जमिनीच्या जर खालून जर छोटासा ओंढा गेला जिथून पाणी त्यांना उपलब्ध होईल
त्या ठिकाणातून पाणी ते घेण्याचा काय करत असतात मुलांनो, प्रयत्न करत असतात. बघा या पिक्चरमध्ये चित्रात तुम्हाला दिसत आहे, की जे पशुपक्षी आहेत ते तहानलेले आहेत आणि त्यांना पाण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे ते काय करतायत, ते पाणी शोधत आहेत, की इथे एखादा थेंब जरी पाण्याचा मिळाला तर आपण ते काय करू शकतो, घेऊ शकतो. तसंच इथे देखील ते बघा काय सांगितलंय, दाखवलंय तुम्हाला, की इथे देखील पाणी तो मुलगा काय करत आहे, त्या बॉटलमध्ये पाणी भरत आहे, जेणेकरून त्याला त्या पाण्याची गरज आहे. त्या पाण्याचा तो उपयोग त्याच्या दैनंदिन कामासाठी, जे रोज त्याचं रोजचं जे रुटीन आहे त्यासाठी तो करू शकतो. अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. पाणी ही जीवनावश्यक वस्तू आहे, आवश्यक आहे. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो प्रत्येकाला पाणी हे मिळणं गरजेचंच आहे. पाणी ही खूप मोठी समस्या आहे. बहुधा ते गावातील जे लोकं जे ग्रामीण भागामध्ये आहेत, ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे. ही समस्या सामाजिक समस्या आहे मुलांनो. इथे म्हणून त्यासाठी बघा, की मग जेव्हा बाष्पीभवन होतं तेव्हा अशा हर एक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मग जे सजीव सृष्टीचे इथले सर्व सजीव आले, मग ते पशु पक्षी आले, प्राणी आले, मानव आला, या सर्वांना काय करावं लागतं, या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. मग याच्यातून काहीतरी उपाय करणं गरजेचं आहे की नाही मुलांनो? मग त्याच्यासाठी देखील सरकारने काय केलेले आहेत, काही गोष्टीची उपाययोजना केली आहे. शेतीसाठीही पाणी मिळत नाही. शेतीसाठी मी त्याचं साहजिकच आहे. जर माणसाला प्यायलाच पाणी मिळत नाही तर शेती किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जर तुम्ही गव्हाचं पीक घेताय, ज्वारीचं, बाजरीचं जे काही तुम्ही पीक घेताय, त्या पिकासाठी लागणारं जे पाणी आहे, जर तुम्ही बियाणे टाकले, खतं टाकली, पण तुम्ही पाणीच टाकलं नाही तर त्या पिकांची वाढ होणार आहे का मुलांनो? तर अजिबातच नाही, नाही वाढ होऊ शकत ना. शेती जर आपल्याला करायची ठरली आणि जर ती वाढवायची ठरली तर त्याच्यासाठी आवश्यक असणारा जो घटक आहे, पाणी, जो मूळ स्रोत आहे, तोच जर नसेल तर आपण शेती करू शकतो का? तर अजिबात नाही मुलांनो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, की पाण्याची व्यवस्था असेल तरच शेती होणार आहे. तर त्याच्यामुळे देखील काय होतं, शेतीसाठी पाणी मिळत नाही आणि जर आपल्याला जर प्यायलाही पाणी मिळत नाही, रोजच्या दैनंदिन गरजासाठी पाणी नाही, पशुपक्ष्यासाठी, प्राण्यासाठी पाणी नाही, तर शेतीसाठी देखील पाणी नाही. आणि जेव्हा शेती केली जात नाही, जेव्हा पुष्कळ भागामध्ये जेव्हा शेती होत नाही, जेव्हा पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे शेतकरी शेती करत नाहीत, मग त्यावेळेस त्यांना दुष्काळग्रस्त भाग म्हणून देखील ओळखला जातो किंवा घोषित करण्यात येतं. त्यासाठी त्यांना काही प्रमाणात रक्कम देखील देण्यात येते. म्हणजेच दुष्काळ पडतो. त्यांनी काय सांगितलं, म्हणजेच दुष्काळ. जसं मी आता सांगितलं, की जर शेती नाही केली याचा अर्थ काय? मग ते सरकारकडे मागणी करतात, की आमचे 2 वर्ष झाले आम्ही शेतीच पिकवली नाही, कारण आमच्या भागामध्ये पाण्याचीच व्यवस्था नाही, पाऊस पडतच नाही, मग आम्ही खाणार काय? म्हणून हा भाग तुम्ही काय करा, आमचं जे गाव आहे ते दुष्काळग्रस्त भाग करा. आणि मग त्यावेळेस त्यांना काय बोलणार, दुष्काळग्रस्त भाग. बघा, दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. काय आहे? दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती. कोणी मानवाने ती घडवून आणलेली नाहीये, की कोणीतरी ती जाणून बुजून केलेली नाहीये, की ती बाबा माणसाने केले का? तर नाही, ती नैसर्गिक आहे. मग नैसर्गिक घटना कोणत्या आहेत? आपण हे देखील मागच्या पाठामध्ये पाहिले. त्सुनामी आहे, पूर आहे, भूकंप आहे, बरोबर आहे. ह्या गोष्टी नैसर्गिक आहेत. त्याचबरोबर दुष्काळ ही देखील नैसर्गिक आपत्ती आहे. ही कोणी आणू शकत नाही. मग दुष्काळामध्ये हा पावसावर अवलंबून आहे. ज्या भागात पाऊस पडतो त्या भागामध्ये काय होते, शेती होते आणि जे शेती झाल्यानंतर त्यांना प्यायला पाणी मिळतं आणि जे काही आपल्या पाण्याच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या त्यांच्या सुटून जातात. परंतु ज्या भागामध्ये पाऊसच पडला नाहीये तर त्यावेळेस बघा अशा ठिकाणी काय केलं जातं, की प्रत्येकाला पाणी आणण्यासाठी मैलोमैली पायी चालत जाऊन किंवा हातामध्ये जे काही त्यांचे सामान आहे, जे हंडे आहे, जे काही बकेट आहे ते घेऊन त्यांना प्रत्येक ठिकाणी जावं लागतं. त्या विहिरीच्या ठिकाणी, नदीच्या ठिकाणी किंवा जिथे पाण्याने गावोगावी टँकर सोडले जातात पाण्याची सोय करण्यासाठी, की ॲटलिस्ट त्यांना पिण्याच्या पाण्याची जरी पाणी सुविधा मिळावी यासाठी देखील सरकार प्रयत्न करत असतं. मग अशा ठिकाणी सर्वजण काय करतात, गोळा होतात आणि तिथून ते पाणी घेऊन आपल्या घरी येत असतात. मग अशा वेळेस काय, दुष्काळ ही काय आहे, ही नैसर्गिक आपत्ती आहे. जसं आपण आपत्तीमध्ये पाहिलं, की नैसर्गिक आपत्त्या ह्या कोणकोणत्या आहेत, पूर आहे, भूकंप आहे, दुष्काळ आहे, बरोबर, त्सुनामी आहे. तसंच दुष्काळ ही देखील काय आहे, एक आपत्ती आहे आणि ती काय करतो आहोत आपण, त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत.